नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे, जिचं शीर्षक आहे माझा पहिला वाढदिवस. ही कविता मी माझ्या बाळाला डेडिकेट करते आहे. आज 25 जानेवारी आहे आणि माझ्या बाळाला 1 वर्ष कंप्लीट होतं आहे. त्याला अनुसरून मी त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहोत. तर त्याचा आणि त्याच्या आईवडिलांशी तो संवाद साधतो आहे. त्याला अनुसरून ही कविता मी तयार केलेली आहे आणि ही माझी 50वी कविता असणार आहे. आतापर्यंत 49 कविता तुम्ही ऐकल्या असाल. तुमच्या प्रेक्षकांचा जो भरभरून प्रतिसाद मला मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप ऋणी आहे आणि आशा करते की जेव्हा आपण पुन्हा कविता सुरू करणार आहे तेव्हा तुम्ही मला अशा प्रकारे भरभरून प्रतिसाद देणार आहात. तर काही दिवसांसाठी मी विराम घेणार आहे, पण नक्कीच आपण पुन्हा परत भेटूया. तर आपण जास्त वेळ न दवडता कवितेला सुरुवात करूया. इथे सर्वेश म्हणजे माझा बाळ हा त्याच्या आईवडिलांशी बोलतोय असं इमॅजिन करून मी ही कविता केलेली आहे. आज मी 1 वर्षाचा होणार. आज मी 1 वर्षाचा होणार. आई बाबा तुमचे बोट धरून चालतोय, पण नंतर मी दुडदुडू धावणार. आज मी 1 वर्षाचा होणार. आई बाबा तुमचे बोट धरून चालतोय, पण नंतर मी दुडदुडू धावणार. मी पायऱ्या चढल्यावर मला उचलून घेतस असं सर्वेश मला म्हणतोय, कारण तो लहान आहे, त्याला पायऱ्या चढायला जमतात पण उतरता येत नाहीत. मग आपल्याला भीती वाटते की तो जर त्याला काही इजा झाली, दुखापत झाली तर ती होऊ नये म्हणून आपण ती काळजी घेत असतो. तर त्याला अनुसरून ह्या 4 ओळी आहेत. मी पायऱ्या चढल्यावर मला उचलून घेतेस, तुझी नजर चुकवून पुन्हा पायरी चढल्यावर माझी जागा बदलतेस. मला खेळणीकडे आकर्षित करत तुझ्या कामाला जातेस. आपल्या सर्वांना माहिती आहे की लहान बाळाला सांभाळताना आपण दिवसाचे 24 तास जरी त्याला सांभाळले तरी ते कमी पडतात. कुठे ना कुठे आपल्यालाही आपली घरातली कामं असतात. मग आपण काय करतो तर आपली कामं सांभाळून आपण त्याला सांभाळत असतो. मला खेळणीकडे आकर्षित करत तुझ्या कामाला जातेस, मधून मधून लक्ष देत माझ्यावर पाळत ठेवतोस. देवघरातील घंटी मला फार आवडते. माझ्या सर्वेशला देवघरातली घंटी खूप आवडते. त्या घंटीचा जो नाद होतो तो आवाज त्याला फार आवडतो आणि त्याने एक घंटी तोडली आहे. त्याला त्याच्या बाबांनी दुसरी घंटी आणून दिली आणि आता तो ती परत खेळणी म्हणून खेळतोय. देवघरातील घंटी मला फार आवडते. जुनी तुटल्यावर नवी खेळायला देतेस. मोकळ्या अंगणात चटई टाकून खेळणी खेळायला देतेस. मोकळ्या अंगणात चटई टाकून खेळणी खेळायला देतेस आणि खेळणीचा आवाज येत नाही म्हणून धावत पाहायला येतेस. तिन्ही सांजेला दिवा लावत शुभंकरोती ऐकवतेस. तिन्ही सांजेला दिवा लावत शुभंकरोती ऐकवतेस. मला मंदिरात घेऊन जाण्यासाठी बाबांची आतुरतेने वाट पाहतेस. संध्याकाळी जेव्हा तिन्ही सांजेला आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा काय होतं की त्याला असं वाटतं की आता त्याचे बाबा घरी कधी येतील आणि त्याला फिरायला कधी घेऊन जातील. तो रोज नित्यनेमाने मंदिरात जातो. त्याला अनुसरून ह्या 4 ओळी होत्या की तिन्ही सांजेला दिवा लावत शुभंकरोती ऐकवतेस. मला मंदिरात घेऊन जाण्यासाठी बाबांची आतुरतेने वाट पाहतेस. तू लावलेलं मन लागो रे, तू लावलेलं मन लागो रे भक्तिगीत मी आवडीनं ऐकतो. तू लावलेलं मन लागो रे भक्तिगीत मी आवडीनं ऐकतो. दत्तप्रभूंचं रूप अलगद डोळ्यात साठवतो. माझे बोल सध्या हुंकार देतात. माझे बोल सध्या हुंकार देतात. घरात कंटाळल्यावर पावलं बाहेर फिरायला चल असं म्हणतात. अजून मी लहान आहे, मला नीट खायचं कळत नाही. तो लहान असल्या कारणानं आपण त्याला जेवढं भरू तेवढंच तो खातो. इतर वेळेस त्याला कळत नाही की आपण जेवायला हवं की नाही. त्याला अनुसरून ह्या ओळी आहेत. अजून मी लहान आहे, मला नीट खायचं कळत नाही. तुम्ही घास भरवल्याशिवाय माझं पोट पूर्ण भरत नाही. तुमची कामे सोडून तुम्ही प्रथम माझाच विचार करताना दिसता. तुमची कामे सोडून तुम्ही प्रथम माझाच विचार करताना दिसता. खरं सांगू का आई बाबा, तुम्ही दोघेही मला फार आवडता. बाबांना भूक लागूनसुद्धा आधी ते माझं पोट भरतात. बाबांना भूक लागूनसुद्धा आधी ते माझे पोट भरतात. मी जेवण केल्यावर मगच ते जेवतात. त्याचे बाबा काय करतात, त्याला भरवतात. तो जेवला की मग ते स्वतः जेवतात. वरण भात गाजर पेरू दातांनी चावून खातो. वरण भात गाजर पेरू दातांनी चावून खातो. तू दिलेल्या लाह्या मी सहज चघळतो. भाकरी पोळीचा तुकडा तूप मीठ लावून देतेस. भाकरी पोळीचा तुकडा तूप मीठ लावून देतेस. माझं हिमोग्लोबिन वाढावं म्हणून खिचडीत बीट घालतेस.
माझे सारे बालहट्ट तुम्ही आनंदाने पुरवता. माझे सारे बालहट्ट तुम्ही आनंदाने पुरवता. खरं सांगू का आई बाबा, तुम्ही मला जीवापाड जपता. तुझ्या उदरी जन्मा येऊन आज 1 वर्ष झाले. तुझ्या उदरी जन्मा येऊन आज 1 वर्ष झाले. आई तुझ्या प्रेमाने मन प्रफुल्लित झाले. तुमचा सहवास असाच भेटत राहावा. तुमचा सहवास असाच भेटत राहावा. आजच्या पहिल्या वाढदिवस दिनी तुमचा आशीर्वाद मस्तकी निरंतर असावा. तुमचा आशीर्वाद मस्तकी निरंतर असावा. तर अशी ही कविता होती. माझ्या बाळाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्याला अनुसरून मी ही कविता केली आणि माझ्या कवितांची सांगता म्हणजे 50वी कविता मी माझ्या बाळाच्या माझा पहिला वाढदिवस या कवितेने करत आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा काही दिवसानंतर आपण पुन्हा भेटूया. तोवर सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. आणि ज्या लोकांनी स्वातीज मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्या कवितेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आतापर्यंतच्या बनलेल्या सर्व कविता तुम्हाला दिसतील. तर आपण पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.